आणि पर्पल दोन्ही कॅप असतील. पण सध्या ही कॅप आपण विशालच्या डोक्यावरती पाहतोय, पर्पल कॅप. परंतु विशालचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. विशाल देखील या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्यांनी ही पर्पल कॅप या ठिकाणी हँडओव्हर करून. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 4 षटकांचा सामना असेल मित्रांनो. दोन्ही संघाचे संघ संपवलंय दादा. बस काय तर चला, मेगा फायनलची लढत मित्रांनो या ठिकाणी सुरू होते आणि यानंतर मात्र क्रिकेटचा थरार जेवढे क्रीडा तर नक्कीच या ठिकाणी पूल ए मधून एक संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. हा, विशालकडेच राहील जर विकेट नाही मिळाली तर. विकेट भेटली तर +1 विकेटला त्याला जाईल. एक विकेट, 1ला इक्वल होईल, 2ला पुढे जाईल. त्या पंचांचा मात्र सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. पहा मंचाच्या समोर जे प्रेक्षक आहेत, प्लीज आमचे आयोजक देखील आहेत त्या ठिकाणी. ऑरेंज कॅप परिधान केली, 108 धावा तब्बल. तर 4 षटकांची लढत या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. तर धनंजय हिलाल या ठिकाणी मात्र धीम्या गतीने चेंडू फेकतायत. पहा मागील सामन्यामध्ये जी चूक झाली होती धनंजय हिलालकडनं वेगाने चेंडू फेकले जात होते, यावेळेला मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकलाय, परंतु काय कमालीचा फटका एक्झिक्यूट केला. इथे संतोष गोस्वामी ऑन फायर. इथून मात्र चौकार संतोषच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती. मेगा फायनलची लढत आपण पाहतो मित्रांनो. जे क्रीडा रसिक उशीर आमच्या समेत जोडले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांसाठी चालू लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं ते इजान वॉरियर संघाला. एकीकडे डिफेंडिंग चॅम्पियन गतवर्षीचा चॅम्पियन संघ इजान वॉरियर, तर दुसरीकडे मात्र यावर्षी चमकदार कामगिरी करणारा लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 हा संघ. यावेळेला पावलांचा वापर केला, शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला मात्र धनंजय हिलाल अप्रतिम गोलंदाजीचा मारा करत असताना या मैदानावरती मेगा फायनलची लढत मित्रांनो आपण पाहतो. इंटर कॉलनी प्रीमियर
क्षेत्ररक्षण पाहिलं जात आहे, त्यानंतर मात्र फटक्यांचं सिलेक्शन होत आहे. चेंडू गॅप मध्ये ढकलण्यामध्ये जास्त विश्वास दर्शवला जातो. डॉक्टर सुरेंदर सिंग 11 कलंबोली या संघाला. संघाची एकूण धावसंख्या या चौकारानं धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये अर्थातच 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज धनंजय हिलाल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र 4 षटकांची ही लढत आहे. मेगा फायनलचा सामना मित्रांनो, थरार क्रिकेटचा या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय. ICPL 2022च्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन झाला. नटराज मुद्रा बनवली. रन स्ट्रायकिंग एंडला डेंजर एंड आहे. डायरेक्ट हिट होण्याचा. आणि जर डायरेक्ट हिट झाला असतं तर मात्र प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होऊ शकला असता. परंतु धनंजय हिलाल मात्र थोडासा नाखुश, नाराज जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानं लेफ्ट केला होता हा चेंडू. कदाचित वाटलं होता हा चेंडू यष्टरवरती आदळतोय की काय, परंतु जीवनदान मिळालं. दैव बलवत्तर ठरलंय या ठिकाणी संतोष गोस्वामीचा. संघाची एकूण धावसंख्या अंतिम चेंडूवर आलेली एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. 12 रन्स ऑन द बोर्ड. पण मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या होत्या पहिल्या षटकानंतर. 2 षटकात 43 धावा आल्या होत्या TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाच्या. त्यानंतर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळालं इझान वॉरियर संघाचं. आणि तदनंतर मात्र 18 चेंडू 47 धावांची गरज होती. 46 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. आणि षटकारानं मात्र सूरज भोईरनं कमालीचा खेळ या मैदानावरती केला. अर्थातच 4 षटकांचा विचार केला तर 55+ धावा या मैदानावरती उभारणं गरजेचं आहे. कारण नाणेफेक तुम्ही जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. आणि जर 55+ झाला तुम्हाला धावफलकावरती उभारायचे असतील तर मात्र संतोष गोस्वामीचं मैदानावरती राहणं ही जमेची बाजू असणार आहे. ती अर्थातच लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 या संघासाठी. ही कमाल, ही धमाल या मैदानावरती दाखवली जाणार का? फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला संतोष गोस्वामी. लीडिंग रन स्कोरर, लीडिंग विकेट टेकर आणि लीडिंग ऑलराउंडर ऑफ दिस ICPL 2022. गोलंदाज अभिजित. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेखा पार. 6 धावा षटकार. यावेळेला मात्र चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला. हाफ ट्रॅकर होता अभिजितचा. अभिजित उंच पुरा गोलंदाज आहे, परंतु थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा मात्र खरपूस समाचार. 6 धावा धावफलकावरती. 6 धावेनं संघ पुढे सरसावला धावफलकावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. मेगा फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आल्या. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. 55 to 60, 55 ते 60 धावा. पहिलं उद्दिष्ट, पहिलं लक्ष या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलंय. संतोष गोस्वामीची विकेट घेणे इझान वॉरियर संघासाठी महत्वाचं. परंतु संतोषच्या मैदानावरती हे डॉक्टर सुरेंदर सिंग संघासाठी जमेची बाजू. यावेळेला मात्र पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. पण नवीन फलंदाज यावेळेस नेट नंबर 3 प्रशांत पुजारी मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक अर्धशतक वीर या मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नेट नंबर 3 प्रशांत पुजारी मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने कालच्या अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या संघाच्या म्हणजेच लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघाच्या अंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कमालीचा खेळ केला होता. 55 धावांची उपयुक्त खेळी अवघ्या 20 चेंडूमध्ये साकारली होती आणि कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला होता. हा जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे आयोजक अर्थातच 3ही प्रमुख आयोजक या ठिकाणी आपल्याला मैदानाचा फेरफटका मारताना नक्कीच पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं हे आहे आयोजन, हे आहे नियोजन. आपण आयोजन करते आहोत या ठिकाणी व्यासपीठावरती बसून तुम्ही क्रिकेटचा आनंद लुटू शकता, परंतु नाही, हे आयोजक मात्र मैदानाचा फेरफटका मारतायत. शेवटची पाहणी केली जाते. मेगा फायनलची लढत मैदानावरती आणि इतकी
संतोष गोस्वामी यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, पॅड लाईनला चेंडू केला गेलाय, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय, सिंगल मात्र येते, कदाचित हा चेंडू जाणार, स्पर्श करतोय डिक्लेअर झोनला, पण तो इशारा. बेगा पायरेटची लढत आपण या मैदानावरती पाहतो. यावेळेला मात्र धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय, हलक्या हाताने या चेंडूला स्टिअर केलाय, पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक केतन चेंडूवरती येत आहेत. पहिली अवंतर धाव या षटकातली आपण या अगोदर पहिली अवंतर चेंडू, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या मात्र पुढे सरसावत असताना पहिल्या षटकामध्ये रिस्क घेण्याची गरज होती, तो धोका पत्करला गेला, 12 धावा धावफलकावरती आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात अभिजितचा वापर केला, अभिजितनं मात्र जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार गमावला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पाहायला मिळेल. एकीकडे सूरज गोलंदाजीच्या माध्यमातून, तर दुसरीकडे मात्र संतोष गोस्वामी स्ट्रायकिंग एंडला लीडिंग रन स्कोरर ऑफ दिस टुर्नामेंट. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये, इथून मात्र टेक्निक, टायमिंग आणि ताकद, नजाकत या फटक्यामध्ये. यावेळेस पॅड लाईनला चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, बॉडी लाईन अटॅक, मात्र प्रयत्न फसलाय, डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू, पंचावंतरचा इशारा करतात. येणारे प्रत्येक अवांतर धाव धावफलकावरती मात्र जमेची बाजू असणार आहे, ती फलंदाजी करणार अर्थातच डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 या संघाला. संघाची एकूण धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. मागील सामन्यामध्ये देखील विकी पाटील 0 या धावसंख्येवरती बाद झाले होते, याही सामन्यामध्ये विकी 0 या धावसंख्येवरती बाद झाले. एक मात्र फलंदाज गमावला आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बॅकफुटला फलंदाजाला आणि तिथून मात्र केवळ $26 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र टेक्निकल क्रिकेट खेळावा लागेल, आक्रमकता त्याचबरोबर टेक्निक याचा संयम या मैदानावरती तुम्हाला नक्कीच दाखवावा लागेल. अंतिम 2 षटकांचा खेळ मैदानावरती पहिल्या सत्रातील. यावेळेस मात्र लॉब केलाय, सरळ नाटनं चेंडू खेळून काढायचा होता, मात्र एलिव्हेशन नाहीये, मुन्ना येतात चेंडूच्या खाली, झेल मात्र टिपला जात आहे. प्रशांत पुजारी बिग विकेट मैदानाच्या बाहेर इझान वॉरियर संघासाठी. एक मोठी सफलता या ठिकाणी सूरज या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते. कमालीचे स्पेल मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की निर्णायक क्षणाला कमालीचे
क्रमांकाचा फलंदाज नेट नंबर 4. मात्र हा फलंदाज असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. थोडासा प्रेशर आहे फलंदाजावरती. इथून मात्र गोलंदाज सूरज. एक विकेट, आणखीन एक विकेट संतोष गोस्वामीची आपल्या संघाला मिळवून देणार का? या सामन्यामध्ये जर भक्कम स्थिती प्राप्त करायची असेल तर संतोष गोस्वामीचा मैदानावरती राहणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे, कन्वर्ट करता आला नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित होते. एका धावेवर समाधान या ठिकाणी नक्कीच मारावं लागेल. येथे आणि पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. मेगा फायनलची लढत मित्रांनो आपण पाहतो. ICPL गोलंदाज मात्र कमबॅक करत असताना यावेळेला पावलांचा वापर, डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा मानस, मात्र हा चुकीचा रणनीती. संतोष गोस्वामी मध्ये पहिल्या चेंडू स्वतः आक्रमण करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय मात्र कुठेतरी अंगलट आलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास बाळगणारा चेंडू असेल. गोलंदाज यावेळेला मात्र उजव्या बाहेरचा चेंडू. काय कमालीची लाईन पकडली आहे या गोलंदाजानं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल्स मध्ये या षटकामध्ये डील केल्या गेल्या. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. मेगा फायनलची लढत आहे. एकूण धावा धाव फलकावरती आल्यात 28-28. तर 28 धावा धाव फलकावरती आल्यात. 9.33च्या सरासरीनं धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. आकाश आमच्या समोर जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं आकाश यांचं देखील मनपूर्वक आभार आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं करूया, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे आणि ज्यांचं ज्यांचं सहकार्य या स्पर्धांसाठी राहिलं त्या सगळ्यांचं आभार मानणं हे ॲज अ आयोजकांच्या वतीनं आपलं पहिलं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धांसाठी ज्या आयोजकांना सफलता मेहनत घेतली, खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी घेतली, त्या सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी म्हणेन की खऱ्या अर्थानं कौतुक होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक सुशोभित मुख्य रंगमंच आपण पाहिला. मैदानाच्या बाहेर बरेचसे चब्बू आपण पाहिले. त्यानंतर या संपूर्ण मैदानाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून देणारी ही जी मंडप डेकोरेटर आपण पाहिलं तर त्या मंडप डेकोरेटरचं देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर करण्यात आली त्या प्राप्ती डिजिटल लाईव्ह आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करूया आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. त्यानंतर आमचे सर्व व्हॉलेंटियर्स असतील, सर्व बॉल बॉईज असतील, त्यानंतर आमचे सर्व आयोजक समिती असतील, या सर्वांचं देखील या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. तर या ठिकाणी अंतिम षटक घेऊन गोलंदाज जिब्रान मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत. पण मागील सामन्यामध्ये देखील जिब्राननं खूप चांगलं षटक हाताळलं होतं 4 धावांचं. तर पहिल्या 2 षटकांमध्ये 43 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यावेळेला मात्र जिब्राननं 5 धावांचं षटक फेकलं होतं. अगदी त्याच प्रकारची परिस्थिती यावेळेस मात्र थोडंसं संघ भक्कम स्थितीमध्ये 3 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायची, एवढं लक्षात ठेवा. इझन वॉरियर संघ तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायची, त्यामुळे वेळ जितका वाचवता येईल तो तुमच्यासाठी जमेची बाजू असेल. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मुन्ना जेलच्या खाली येत आहेत. आणखीन एक जेल मुन्नाच्या माध्यमातून या ठिकाणी टिपला जातोय. यश मात्र मिळतंय जिब्रानला पहिल्या चेंडूवरती. फलंदाज अमित बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु स्ट्रायकिंग एंडला संतोष गोस्वामी अजूनही ठाण मांडून या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तो फलंदाज संतोष गोस्वामी. या फलंदाजाची विकेट घेणं गरजेचं आहे, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर या शेवटच्या 5 चेंडूमध्ये सामना तुमच्यापासून दूर घेऊन जाण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. आणि जर का ती वादळी केली, संतोषनं मैदानावरती केली, तर इथून देखील एका भक्कम स्थितीमध्ये आपल्याला संघ लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग हा संघ देखील एका भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. संतोष गोस्वामीला इथून मात्र आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. संघासाठी ती एक जमेची बाजू ही नक्कीच असणार आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 28 धावा. गोलंदाज जिब्रान
यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे. संतोष गोस्वामीला मात्र निमंत्रण दिलंय आणि ते निमंत्रण या ठिकाणी स्वीकारलंय. चेंडू जातोय मिड विकेट डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावा षटकार. षटकारानं संघाची एकूण धावा संख्या 34 धावा. 34 रन्स ऑन द बोर्ड. इथून 55 प्लस धावा धाव फलकावरती येणार का? थोडस कठीणतम लक्ष आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नक्कीच नाहीये. षटकार फलंदाजच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. थोडस प्रेशर आहे जिब्रान या गोलंदाजावरती देखील. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हलीम या ठिकाणी नक्कीच आपल्याला पॉपिंग क्रीजच्या अगदी जवळ पाहायला मिळतं. सिलिमिड ऑफ रिझन मध्ये थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे. तो आवश्यकता आहे का, गरज आहे का या प्रकारची? तुम्हाला लाईन आणि लेन कन्सिस्टंटली तुम्ही सूरजची गोलंदाजी जर पाहिली तर या गोलंदाजीतून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. परंतु इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज संतोष गोस्वामीची खेळी मात्र संपुष्टात. जिब्रानला मात्र या ठिकाणी मिळतं यश. 4 षटकांची लढत आहे. 34 धावा जरूर धावफलकावरती आल्यात. मी म्हणेन 50 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते इजान वॉरियर संघाकडून, कारण ती ताकद आहे, तो दमखम आहे. वरतो इथून मात्र 50 प्लस धावा धावफलकावरती येणार का? अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. पण ते अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार? 34 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडू मध्ये 16 धावा फलंदाजच्या बॅटमधनं येणार का? आणि 3 चेंडू 16 धावा 50 प्लस या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळू शकतो. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज. गोलंदाज यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू होता. ब्लॉकवॉलचा वापर. सिंगल मात्र येते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? नक्की नाही. या ठिकाणी मात्र मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. चांगलं कमबॅक. षटकार वगळता आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ती अंतिम षटक फेकणारा गोलंदाज जिब्रान कडनं. या एका धावेच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत आहे. धाव फलकावरती धावा येत आहेत. 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. भोपू देखील आता वाजायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आसपास. तर मेगा फायनलची लढत आहे मित्रांनो. एन्जॉय करा. क्रिकेट 3 दिवस आपण नक्कीच या ठिकाणी अनुभवला. यावेळेला मात्र कमालीचा चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून होते चूक. मात्र चांगला बॅकअप या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. इट्स अ बाय. बायच्या माध्यमातून एक सिंगल धावफलकावरती अंकित केली जाते. फार चांगलं कमबॅक आहे. एक षटकार वगळता अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला. जो विश्वास दर्शवला संघ नायकांना, त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी या मैदानावरती जिब्रान या गोलंदाजाच्या माध्यमातून. 36 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथे मात्र पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर. सिलिमिड ऑफ रिजन मध्ये हलीम शेख मात्र या ठिकाणी मी म्हणेन की थोडंसं धाडस जरूर दाखवत आहेत, कारण हा असा पोझिशन आहे की जिथे तुम्हाला इंजुरीचे चान्सेस जास्त असतात. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होत आहे. चेंडू 2 क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. आदिल खान मात्र झेलच्या खाली येत असताना या ठिकाणी झेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरती देखील मिळतंय यश आणि धाव फलकावरती धावा आल्यात 36. विजयासाठी लक्ष असणार आहे 37 धावांचं. पण जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती असताना अंतिम 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा उभारल्या गेल्या. कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला तो लेट डॉक्टर सुरिंदर सिंग 11 हा संघ. आणि इक्वेशन जर आपण पाहिलं अंतिम षटकामध्ये या ठिकाणी मात्र 4 षटक विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं. काही मान्यवर ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय त्यांचं आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या येण्यानं एक नवा उत्साह, एक नवा उल्हास, एक नवा जोश मात्र या संपूर्ण आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाले. गेली 3 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिली. एक सफलतम आयोजन या क्रिकेट स्पर्धाच्या आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि ज्यांचं ज्यांचं सहकार्य या स्पर्धांना लाभलं त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या पुन्हा एकदा जोडले जाऊयात मायक्रोफोन वरती राष्ट्रभाषा हिंदीतून आकाश गुप्ता.
तर 36 धावा धावफलकावरती झाल्या. 37 धावांचं लक्ष आहे. तर नक्कीच या ठिकाणी या मंचावरती मात्र काही क्षणातच आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष आदरणीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभू अण्णा यांचा मात्र काही क्षणातच शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष पद ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जात आहे ते सन्माननीय प्रभुदासजी अर्जुन भोईर अर्थातच प्रभू अण्णा यांचा मात्र शुभागमन काही क्षणातच या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहा तमाम क्रीडा रसिकांच्या चर्चेचा विषय बनलेली ICPL 2022 ची ही अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी अनुभवत असताना मेगा फायनलची लढत मैदानावरती सुरू आहे मित्रांनो. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर तब्बल 10 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहिला होता. एकीकडे जर आपण पाहिला तर डिल्लॉनजी यांनी पुरस्कृत केलेला अर्थातच लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 हा संघ आपल्याला मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय आणि आदिल खान यांनी पुरस्कृत केलेला आदिल खान यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा इझान वॉरियर जो गतवर्षीचा विजेता संघ आहे डिपेंडिंग चॅम्पियन हा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळतो. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. चला खेळाडूंना विनंती आहे इझान वॉरियर्स आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायची. तर जे क्रीडा रसिक आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये जर आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं बाउंड्री लाईन पासून मागे व्हायचं आहे कारण खेळाडू वेगानं त्या ठिकाणी येत असतात बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा गेली 3 दिवस क्रिकेटचा थरार मात्र आपण अनुभवला ICPL 2022 पर्व दुसरेच्या माध्यमातून आणि काही क्षणातच आपण पाहिलं मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच होईल. तुर्तास जर आपण पाहिलं तर ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं गेलं ते खऱ्या अर्थानं या विभागाचे आणि या संपूर्ण कळंबोली परिसराचे तर नक्कीच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला थोड्याच अर्थानं थोड्याच तर या ठिकाणी मात्र जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. ऑल सेट फॉर द रन चेस. विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचा. गोलंदाज अमित यावेळेला शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पहिली सफलता आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि कोणाचा झेल सुटतोय तर फलंदाज धनंजय हिलालचा. पण शंकरकडनं मला वाटतं ही चूक होते. म्हणून पहिल्या चेंडूवरती संधी होती बाद करण्याची. याला म्हटलं जातं मराठीच्या वाक्यप्रचार आहे देव देत आणि कर्म नेत. या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं धनंजय हिलालला. वाघ जखमी आहे आणि हा जखमी वाघ मात्र या मैदानावरती दहाडणार का. मी म्हणेन की संपूर्णपणे एकच सुटकेचा निश्वास घेतला गेला इझान वॉरियर संघाच्या चंबूमध्ये. जसा चेंडू मैदानावरती दान झाला तसा मात्र एक आक्रोश एक जल्लोष आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. कारण धनंजय हिलालच्या फलंदाजीचा क्लिक होणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. पंच आमच्या दिशेने वळतात. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. जरूर या संघामध्ये तो दमखम आहे परंतु धनंजय हिलाल मैदानावरती राहिल्यानंतर जी ताकद आहे ज्या ताकदीने हा संघ मैदानावरती खेळ करतो ती ताकद धनंजय हिलाल बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी कमकुवत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी प्रतिस्पर्धी संघावरती देखील तोच दबाव आहे. झेल सुटलाय आणि इथून मात्र
कशा पद्धतीने रिप्लाय केला जाणार, परंतु कोण रोखणार अमितला? अमित मात्र आग ओकणारी गोलंदाजी या मैदानावरती साकारत असताना कमालीचा खेळ या मैदानावरती केला जातोय. पण कदाचित या ठिकाणी आपला थोडासा जो बॅट आहे त्या बॅट पासून थोडासा नाखुश आहे. पण प्रत्येक खेळाडूचा एक मी म्हणेन की वेगळी स्ट्रॅटेजी असते, एक वेगळा खेळाचा प्रकार असतो. यावेळेला मात्र पंच इशारा करतायत, कदाचित स्क्वेअर लेग पंचांची सल्ला मसलत होईल. इट्स ऑफ द बॅट तर लेग बाय. लेग बायचा या ठिकाणी नक्कीच इशारा होतोय. सर इट्स ऑफ द बॅट, पंचांचा इशारा येतोय. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे. डिक्लेअर झोनला हा चेंडू जातोय. कदाचित बॅट बदलण्याचा निर्णय घेतलाय. येस, बॅट पासून थोडासा नाखुश होता. ज्यावेळेला पहिला फटका एक्झिक्यूट केला गेला त्यावेळेला ती नाखुशी आपल्याला जरूर पाहायला मिळाली, कारण त्याने बॅटचा फेस पाहिला आणि त्यानंतर मात्र थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेला बॅट बदलली गेली आहे आणि फलंदाज धनंजय हिलाल स्ट्रायकिंग एंडवरती. मिळाली आहे संधी आणि या संधीचा कशा पद्धतीने सोला केला जाणार. गोलंदाज अमित सफलतम गोलंदाज. यावेळेला मात्र धनंजय हिलाल बेगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोनला स्पर्श करून चेंडू बाहेर आलाय. अर्थातच एक धाव गोशांकित क्षेत्रामध्ये आहे. सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केलं जाईल. पण योजनाबद्ध पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जातोय. पहिल्या षटकामध्ये आक्रमणाचा निर्णय घेतला होता, परंतु एक जीवनदान मिळालं आणि तिथून मात्र थोडासा डिफेन्सिव्ह, थोडासा बचावात्मक पाहायला मिळाला तो फलंदाज धनंजय हिलाल. कारण धनंजय हिलालला आपल्या विकेटचं महत्व माहित आहे. जर मी मैदानावरती राहिलो तर या धावा यशस्वीरित्या पार केल्या जाऊ शकतात हे मात्र ओळखलंय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खडून काढलाय. थोडासा फंबल संतोष कडनं. यावेळेला मात्र होते चूक, संधी मिळते आणि धावा मात्र एकवटल्या जात आहेत या चेंडूवरती. 2 धावा. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत असताना धाव फलकावरती धावा मात्र येत आहेत. बिनबाद 6 धावा. विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. अर्थात 24 चेंडू 37 धावा हे लक्ष होतं. प्रत्युत्तर दाखल मात्र 6 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 31 धावांची गरज आहे आणि षटक क्रमांक 1 अजूनही मैदानावरती सुरू आहे. बिल्डिंग एंड कडनं अमित सर्वात सफलतम गोलंदाज. नक्कीच मी म्हणेन लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 या संघाकडून. परंतु इथे मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. इझान वॉरियर संघाचा जर आपण विचार केला तर कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल, कारण 4 षटक आहेत, 4 गोलंदाज आहेत. कोणता तरी एक कमकुवत गोलंदाज तुम्हाला मिळणार, तो षटक क्रमांक 3 किंवा षटक क्रमांक 4 मध्ये मिळणार. पहिले 2 आघाडीचे गोलंदाज हे प्रभावी अस्त्र असणार आहे. त्यामुळे धनंजय हिलालनं जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती राहणं ही जमेची बाजू असेल इझान वॉरियर संघासाठी. आणि त्यानंतर येणारं 3ऱ्या किंवा 4थ्या षटकामध्ये आक्रमक खेळ करत विजयाला गवसणी घालणं, या प्रकारची रणनीती नक्कीच पाहायला मिळू शकते. इथून जर पाहिलं तर प्रशांत पुजारी आहेत, जरूर यश मिळालेत, जरूर विकेट्स प्राप्त केल्यात, परंतु गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना सन्माननीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभू अण्णा यांचा मात्र या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं या स्पर्धाच्या आयोजकांच्या विनंतीलाच मान देऊन सन्मान देऊन या अंतिम मेगा फायनलच्या लढतीमध्ये अण्णांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष आदरणीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभू अण्णा यांचा मात्र शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा या ठिकाणी आल्यात, त्या बिनबाद 6 धावा. ओव्हर टू आकाश. तो बिल्कुल प्रवीण सर, एक हाई वोल्टेज मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता हुआ, एक तरफ डिफेंडिंग चैंपियन यहाँ पर पुनः इतिहास रचने के लिए यहाँ पर संघर्ष करती नजर आ रही है. यहाँ पर जीवन दान मिला. धनंजय हिलाल जैसे बल्लेबाज का कैच छूटा, उसका कैच छूटने के बाद कोई सफलता यहाँ पर नहीं मिलती नजर आ रही है टीम लेट डॉक्टर एस स्पोर्ट्स क्लब कलंबली को. तो कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किलात पैदा हो रही है, क्योंकि दोनों बल्लेबाज मैदान पर टिकने की कोशिश कर रहे हैं और टिकने के साथ साथ रुकने पे, लेकिन यहाँ पर गति परिवर्तन, यहाँ पर वेरिएशन की कोशिश, लेकिन अंपायर का इशारा, दोनों हाथ समांतर करते हुए व्हाइट बॉल, यानी कि 1 रनों का इजाफा होते हुए स्कोर कार्ड के ऊपर. इसी 1 रनों के साथ रन संख्या बिना किसी नुकसान के 7 रन इस वक्त स्कोर कार्ड के ऊपर. धनंजय हिलाल संयमता बरत रहे हैं, बाकायदा जान रहे हैं कि अब इस मैच की महत्वाकांक्षा क्या है. 3 दिन लगातार मेहनत कर कर इस पोजीशन पर पहुंचने के बाद हार कोई नहीं चाहेगा. इस बार धनंजय हिलाल द बिग हिट, बिग मैन, बिग शॉट into the ground, into the fans, 6 रनों के लिए.
यहाँ पर ये कैच छूटने का नतीजा है। ये कैच छूटा है या मैच छूटा है, आने वाला वक्त जरूर बताएगा। समीकरण यहाँ पर कुछ भी हो, लेकिन यहाँ पर 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। प्रशांत पुजारी जैसे रफ्तार भरे गेंदबाज पर इतना तीखा प्रहार, 24 रनों की आवश्यकता अभी भी होगी। कल की तरह जिस 24 रनों की आवश्यकता थी, निखिल कड़के ने 4 छक्के लगाकर उस मुकाबले को विजय प्राप्त किया था। क्या धनंजय हिलाल वो कारनामा फिर से करेंगे? देखिए दर्शक हमारे, देखिए आज है रविवार का दिन, मेगा फाइनल के लिए दर्शकों की खचाखच गर्दी। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद, खुद गेंद के फॉलो थ्रू के नीचे प्रशांत पुजारी, बिग विकेट, द बिग मैन बैक टू द पवेलियन। धनंजय हिलाल यहाँ पर क्या वापसी दिला पाएंगे प्रशांत पुजारी? प्रवीण सर, तर नक्कीच या ठिकाणी प्रशांत पुजारीचा जर आपण विचार केला तर आणखीन एक प्रभावी अस्त्र, परंतु एका कमजोर गोलंदाजाची वाट तुम्हाला पाहावी लागेल. इथे थोडस रणनीतीमध्ये प्लॅन मध्ये चेंज केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज सूरजला मात्र या ठिकाणी प्रमोट केलं गेलंय. पण 4 षटकांची ही लढत आहे आणि विजयासाठी गरज जर आपण पाहिली तर 37 धावांचं लक्ष आहे. 13 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. आणि धनंजय हिलाल, मी म्हणेन की थोडीशी घाई केली आहे या फलंदाजानं, कारण या खेळाडूचं मैदानावरती राहणं हे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करणारं असतं. अगदी क्रिकेटिंग करिअरच्या शेवटला जर आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकर फॉर्मशी झगडत असताना देखील संघामध्ये त्यांचं नाव नेहमी असायचं, कारण प्रतिस्पर्धी संघावरती दबाव असायचा. परंतु इथे मात्र मिळालेल्या संधी, त्यानंतर आलेला एक षटकार आणि फलंदाज धनंजय हिलाल मैदानाच्या बाहेर. इथून मात्र संपूर्ण ताकद लावली जाणार का? परंतु हाफ ट्रॅकर आणि या चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. बिल्कुल देखिए क्या लाजवाब पारी। अभिजीत बाकायदा जानते हैं पिछले मुकाबले में भी अपने आप पर कंट्रोल रखा था, पेशेंस रखा था, धैर्य रखा था, उसके बाद गेंदबाजों पर प्रहार करे थे। उसी प्रकार की बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर चलता हुआ देखा उन्होंने कि धनंजय हिलाल मैदान के बाहर चले गए हैं। अब जिम्मेदारी कहीं ना कहीं मेरे कंधों पर भी आ चुकी है। तो सूरज भोईर के अंदर आते ही स्ट्राइक पर अभिजीत आए और आते ही एक छक्का जड़ दिया। सूरज भोईर का इनएट नंबर 3 पर आना कहीं ना कहीं थोड़ा सा प्लॅनिंग में चेंजेस लगता हुआ ईशान वॉरियर्स के. नक्कीच मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 5व्या-6व्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला होता, परंतु इथे मात्र मिसकम्युनिकेशन इन बिटवीन सूरज आणि अभिजीत. इथून मात्र परतावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक षटकारानंतर विकेट मात्र गमावला जातोय तो ईशान वॉरियर्स संघाच्या मध्ये. बिल्कुल अगर इस प्रकार से ही बल्लेबाजी होती रही, मिस टाइमिंग स्ट्रोक खेलते रहे, अगर इसी प्रकार की कॉम्बिनेशन अगर टूटता रहा तो कहीं ना कहीं ईशान वॉरियर्स के लिए मेगा फाइनल में इस चैंपियन बनने का सपना अधूरा रह जाएगा. जीत की राह थोड़ी सी मुश्किल होती नजर आएगी इस मैदान के ऊपर, लेकिन सूरज भोईर अभी भी मैदान पर है सर. ईशान वॉरियर्स का टाइगर अभी भी पिच के ऊपर दहाड़ता नजर आएगा, लेकिन कब तक प्रशांत पुजारी कब तक इस शेर को जंगल में तहलका मचाने देंगे? आने वाली गेंदें कितना घातक साबित होगा ये देखना काफी उत्साहजनक होगा. लेकिन नए बल्लेबाज संजू शर्मा, जिन्होंने पिछले मुकाबले में आते ही पहली गेंद पर छक्का जड़ा था, उसके बाद मैदान के बाहर का रास्ता नापा था. अब यहां से थोड़ा सा मुकाबला बैलेंस होता हुआ दोनों ही टीमों की तरफ. संजू शर्मा ऑन स्ट्राइक, इस बार थोड़ी सी बाहर निकली हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा समाई. अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति. दूसरे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर टोटल 19 रन ऑफ द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स टीम ईशान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलंबोली. अजूनही जर आपण पाहिलं तर एकवेशन आहे. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 6चं अंतर आहे आणि सूरज सारखा ताकदवार फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मी म्हणेन हेच कारण आहे. मागील सामना 5 षटकांचा होता, जवळपास 5व्या ते 6व्या क्रमांकावरती आपण सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु त्यावेळेला ती गरज होती की सूरजचं मैदानामध्ये येतं आणि म्हणूनच सूरजला 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये पाठवलं गेलं. परंतु हा सामना आहे 4 षटकांचा. विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं. इथून जर सूरजच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आले तर त्याची कामगिरी मात्र समाप्त झाली. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक योजनाबद्ध पद्धतीनं मिस्टर कूल, कॅप्टन कूल या ठिकाणी मात्र प्रत्येक जे पाऊल आहे ते या मैदानावरती एक योजनाबद्ध पद्धतीनं आखत असताना या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल याची रणनीती मात्र आखत असताना आपण ईशान वॉरियर संघाचा संघनायक अर्थातच आदिलजी खान यांना आपण नक्कीच पाहतोय. तर जाऊयात मंचावरती ज्या मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. अर्थातच महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आदरणीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब, अर्थातच प्रभू अण्णा यांचा यथोचित स्वागत सन्मान
या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हा मान सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान हे देखील आपलं परम कर्तव्य. तर या ठिकाणी मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्व ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा मान आणि सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय. महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आदरणीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभुअण्णा यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती या व्यासपीठावरती लाभली त्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतो. आपल्या मुख्य स्क्रीनवरती देखील आपण युट्यूब स्क्रीनवरती देखील हे दृश्य पाहू शकता. मुख्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती मात्र दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभुअण्णा यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जातोय. तर मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. बिल्कुल यहाँ पर काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली. पिछले गेंद के ऊपर दोनों बल्लेबाजों के बीच में एक रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर. बल्लेबाज संजू शर्मा, अपना काम करना होगा, एक बड़ा हिट लगाना होगा इनको भी इस मुकाबले में अपनी टीम को बैलेंस करने के लिए. इस बार हल्के हाथों से खेला गया स्ट्रोक, एक रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग थी लेकिन राहुल माफ कीजिएगा सूरज भोई ने पूरी तरह नकारा. काफी बढ़िया फील्डिंग का मुजाहरा अमित के माध्यम से वहां पर देखने को मिला. बाउंड्री लाइन के समीप गेंद को पिक करके तुरंत थ्रो किया. किसी भी प्रकार का रन लेने का मौका बिल्कुल भी नहीं मिलता हुआ यहाँ पर. मैच एक से होना पड़ेगा संतुष्ट. लेकिन अब स्ट्राइकर पे बल्लेबाज सूरज भोई, निगाहें इस बल्लेबाज पर होगी, गेंदबाज की भी, दर्शकों की भी और टीम की भी. इस बार स्लो रन प्रति वेरिएशन, गति परिवर्तन, यहाँ पर स्लो रन फेंका गया. चकमा चालाकी चतुराई मैदान के ऊपर संतोष गोस्वामी इस वक्त दिखाते हुए बीच मैदान के ऊपर. बिल्कुल सूरज भोईर को यहां से अपने आप पर कंट्रोल रखना होगा, मैदान पर रुकना होगा. आप वो आखिरी कड़ी है जो इस ईजान वॉरियर्स के लिए न्यू बनकर खड़े हैं. फुल टॉस गेंद इस बार, लोअर फुल टॉस गेंद करेक्टिविटी अच्छी नहीं थी यहाँ पर. मैच एक रन ही मिलेंगे, एक से ज्यादा कुछ भी नहीं. काफी बढ़िया यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन संतोष गोस्वामी इनके माध्यम से देखने को मिलती हुई. इस बार देखिए बॉडी अटैक जरूर की गई यहाँ पर. पैड लाइन पर लगी संतोष गोस्वामी, देखिए थोड़ी सी तेज रफ्तार में फेंकी गई गेंद, टप्पा खाने के बाद रॉकेट की तरह यहां पर जा टकराई खिलाड़ी के बॉडी से. तो लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन संतोष गोस्वामी के माध्यम से देखने को मिलता हुआ. फिर एक बार संतोष गोस्वामी, बल्लेबाज संजू शर्मा के लिए. संजू शर्मा इस संपूर्ण प्रतियोगिता में काफी अच्छे बल्लेबाज के बतौर उभर कर आए हैं. यहां पर आपको अच्छी बल्लेबाजी करनी होगी. यहां पर थोड़ा सा कठिनाइयां बढ़ती हुई टीम ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलमली की. एक एक डॉट गेंद इस संपूर्ण प्रतियोगिता में लाएगा मनोरंजन. कभी लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह की तरफ तो कभी ईजान वॉरियर्स के खेमे में. आप देख सकते हैं स्टंप्स के पीछे वो रेलिंग्स के ऊपर दर्शकों की गर्दी. ये गर्दी अगर इंतजार कर रही है तो इस सीजन 2 के चैंपियंस का कौन होगा वो चैंपियन, ये देखना काफी उत्साहजनक होगा. तर नक्कीच जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा आल्या धाव फलकावरती 22. म्हणजे इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. तर पहा एक शांत वातावरण यावेळेला मात्र मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. कारण 6 चेंडू आणि अजूनही 37 धावांचं लक्ष आहे. धाव फलकावरती धावा आल्यात 22 धावा, 15 धावांची अजूनही गरज. येणारे 6 चेंडू 15 धावा. सूरज ऑन स्ट्राइक. नक्कीच सर, यहाँ पर सूरज भोईर के बल्ले से 2 बड़ा माइटी हिट, ये देखने की उम्मीद है, ये देखना चाहेगी हमारी दर्शक. सूरज भोईर, इनमें वो दमखम है कि 2 बड़े हिट लगा सकते हैं. आगे यहाँ पे एक बड़ा हिट लगाते हैं तो मुकाबले में बैलेंस कर जाएंगे.
कहीं ना कहीं इस मुकाबले में वापस पलटवार करने में सहायक मिलेगी। तो चलिए संजो गेंदबाजी मार्ग पर इस बार देखिए खेल दिया है गेंद को, गैप सिलेक्शन, वन बाउंस, सी मारेगा पार, दंदनाता हुआ चौकार। टीम ईशान वॉरियर्स आपसे निवेदन है बाउंड्री लाइन के अंदर रहना है। टीम ईशान वॉरियर्स बार बार निवेदन किया जा रहा है बाउंड्री लाइन के थोड़ा सा पीछे होना, और जो दर्शक भी खड़े हैं उनसे भी गुजारिश है, मेगा फाइनल बड़ा मुकाबला है, प्लीज कोऑपरेट कीजिए, थोड़ा सा पीछे रहना है। एक तरफ डिफेंडिंग चैंपियन है और एक तरफ इतिहास रचने लेट डॉक्टर एस स्पोर्ट्स संघर्ष कर रही है। एक छोटी सी गलती है आपकी इस संपूर्ण प्रतियोगिता को अंतिम चरण पर एक दाग लगा सकती है। बिल्कुल किसी भी प्रकार की गलती यहां पर स्वीकारी नहीं जाएगी। 5 गेंदे 11 रन, सूरज भोईर स्ट्राइक पॉइंट पर, गेंदबाजी मार्ग पर संजोग। अगर 2 6 लगाते हैं, 2 बड़े माइटी हिट करते हैं तो आदिल भाई की तरफ से 1000 रुपए की इनामी राशि। संजोग गेंदबाजी मार्ग पर इस बार हल्के हाथों से खेला, यहाँ पे 1 रन आसानी से पूरा किया, वहां पर व्यास आएंगे गेंद के ऊपर और महज 1 ही रन लेने का मौका मिलेगा और रनआउट के स्वरूप में होना पड़ेगा संजू शर्मा को वापस। इट्स अंपायर डिसीजन। ओहो देखिए चतुराई चालाकी यहां पर दिखाई गई, बेल्स नहीं गिराया आपने, ये गलती हुई आपसे। प्रवीण सर क्या कहना चाहेंगे इस मनोरंजन मुकाबले में रोमांच बढ़ता हुआ? नक्कीच मैदानाच्या चारही बाजूने जर आपण पाहिलं तर टाळ्यांचा शिट्ट्यांचा भोवतोचा आवाज मात्र या मैदानावरती दणाणताना या मेगा फायनल मध्ये ICL 2022 च्या सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सामना आवडला असेल तर पंच एक गोष्ट क्लिअर करायची, या चेंडूवरती धावा आल्यात एक यस थैंक यू। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहाँ पर विकेट जरूर गया लेकिन जिस चीज की जरूरत थी स्ट्राइक पर सूरज भोईर आना चाहते थे और चकमा दिया। विकी पाटिल से हुई गलती, वहां पर बेल्स नहीं गिराए जिस वजह से रन कंप्लीट कर लिया गया। चलिए संजो गेंदबाजी बार कर फिर एक बार यावेळेला मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेता येत नाहीये। पाहूया फलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल। पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र रिटेन झाली आहे। वारंवार आपल्याला विकेट्स या ठिकाणी गमावलेले पाहायला मिळतात, परंतु सूरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर सूर्यास्त या ठिकाणी झाला, परंतु एक सूरज मात्र मैदानावरती अजूनही आपला तेज बिखरत असताना तो म्हणजे फलंदाज सूरज भोईर मैदानाच्या आत। बिल्कुल एक सूरज जो आसमान की तरफ है, वो सूरज ने अपने घर का रास्ता लिया है, लेकिन यहाँ पर अपने घर जाने के लिए ट्रॉफी लेके जानी है, घर का रास्ता तय करने के लिए यहाँ पर चैंपियन बनना है। ये सूरज अभी भी चमकता हुआ मैदान के ऊपर, एक सूरज ढल गया है लेकिन ये सूरज अभी चलेगा, कुछ देर और चलेगा। ईशान वॉरियर्स थोड़ा सा परेशानी, लेकिन जब तक सूरज भोईर है मैदान के ऊपर, 3 गेंदे 9 रन की आवश्यकता, 2 बड़े हिट लगाने होंगे। दमखम है इस खिलाड़ी में कि 2 बड़े हिट लगा सकते हैं। ईशान वॉरियर्स यहां पर संघर्ष करती नजर आ रही हुई। तो चला स्पीडअप करायचं मित्रांनो, विनंती आहे। अजूनही 3 चेंडू 9 धावांची गरज। सामना मित्रांनो रंगतदार स्थितीमध्ये आलाय। फलंदाज सूरज ऑन स्ट्राइक, या ठिकाणी मात्र सूरजला आपल्या फलंदाजीचा दमखम या मैदानावरती जरूर दाखवावा लागेल, परंतु तो मच वेटेड बाउंड्री या ठिकाणी षटकार फलंदाजाच्या बॅटमधून येणार का? दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे फलंदाजावरती। यावेळेला मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आमच्या दिशेने पंच वळतायत, अवांतर चेंडूचा इशारा होतोय। इक्वेशन मात्र बदललं जातंय, येणारे चेंडू 3 आणि गरज मात्र असेल ती 8 धावांची। 29 धावा धावफलकावर। 3 चेंडू 9 धावांची गरज होती आणि आता मात्र अवांतर चेंडू ना इक्वेशन मात्र बदललं। 29 धावा धावफलकावरती आल्यात। गोलंदाज यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल फ्रॉम अंपायर। तर एकूण धावा असतील, पंच आम्हाला नक्कीच डिक्लेअर करतील, एकूण धावा असतील
तुम्ही आतमध्ये थांबा थांबा डिक्लेअरला बॉल गेले बॉल पंच त्या ठिकाणी आम्हाला इशारा करतील एक कोण धावा रन नाही धावले 2 धावा. येस इट्स अ 2 रन्स. नो प्लस डिक्लेअर. क्रॉस नाही क्रॉस नाही तो नो प्लस 1. नाही धावले कसे काय रन अटेम्प्ट केली गेली नाहीये. नो प्लस 1 आहे. चेंडू डिक्लेअर झोनला गेलाय आणि जर बॅटची कड घेऊन चेंडू डिक्लेअर झोनला गेला हाताला लागून हा चेंडू डिक्लेअर झोनला गेलाय. पहा फलंदाजाने रन अटेम्प्ट केली नाहीये. पहा तुम्हाला जी नियमावली दिली गेली त्या नियमावलीमध्ये ही गोष्ट स्पष्ट होती. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून डिक्लेअर झोनला गेलाय. धाव अटेम्प्ट केली गेली नव्हती. आयोजक आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं प्लीज. जमीर भाई असतील त्याचबरोबर तुषारजी पाटील साहेब असतील दादू पाटील असतील. दादू पाटील आपण देखील जायचं मैदानाच्या आत. स्वप्नीलजी जाधव असतील पण दादू आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तर बबूल आपण पण यायचं प्लीज. चला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. चला मेगा फायनल आहे मित्रांनो. बॅड लाईटचा इफेक्ट या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो त्यामुळे निर्णय आपल्याला लवकर घ्यायचा आणि खेळ भावना खूप महत्वाची आहे. लेट सुरेंदर सिंग 11 संघ आपण देखील थोडंसं कोऑपरेट करायचं. त्याचबरोबर टीम इजान वॉरियर आपण देखील कोऑपरेट करायचं. पंचांचा जो निर्णय असेल तो निर्णय मात्र आपल्याला बंधनकारक असेल. पण नो चेंडू आहे हे मात्र क्लिअर आहे. नो चेंडू आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज होती. अवांतर चेंडू आला त्यानंतर नो चेंडू आला. एकूण धावा आल्या 3. स्ट्राईक देखील रोटेट होईल. 3 धावा आल्या परंतु स्ट्राईक मात्र रोटेट होईल. अंपायर तर यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि ज्या चेंडूवरती इक्वेशन पहा 3 धावा आल्या त्या चेंडूवरती. इक्वेशन योगेश वाघ आम्हाला नक्कीच सांगतील. तर या चेंडूवरती 3 धावा पंचांनी घोषित केल्यात आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे. इक्वेशन मात्र बदललंय. फ्री हिटचा चेंडू आहे आणि गरज आहे 5 धावांची. 3 चेंडू 5 धावांची गरज. कप्तान इजान वॉरियर यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षकाकडून मात्र चांगला प्रयत्न या मैदानावरती पाहायला मिळाला. सिंगल मात्र आली आहे. इक्वेशन बदललंय. धावफलकावरती धावा या एका धावेच्या बरोबरीनं 33 रन्स ऑन द बोर्ड. 37 धावांचं लक्ष. येणारे चेंडू अजूनही 2 आणि गरज आहे ती 4 धावांची. मग 2 चेंडू 4 धावांची गरज. तर 2 चेंडू 4 धावांची गरज. राहुल ऑन स्ट्राईक. मित्रांनो विजयी षटकार फलंदाजाच्या बॅटमधनं येणार की गोलंदाज मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जाणार. सूरज आहेत मग स्ट्रायकिंग एंडला. सूरज भोईर मैदानाच्या आतमध्ये. नैसर्गिक सूरज जरूर या ठिकाणी सूर्यास्त झालाय मात्र इजान वॉरियर्सचा सूरज या मैदानावरती चमकणार का. 2 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला मात्र फुल टॉस आणि झेल मात्र सुटलाय. झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा ही चूक मित्रांनो. लेट रिॲक्ट केलं गेलं धावेसाठी. मिळाली फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. हा आहे क्रिकेट मित्रांनो. दिस इज व्हॉट कॉल्ड क्रिकेट. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये समय सूचकता दाखवणं गरजेचं आहे. थरार हा क्रिकेटचा आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळालाय. 2 चेंडू 4 धावांची गरज होती. चेंडू अगदी सीमारेषेलगत गेला. तुम्ही अपेक्षा केली हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का. अर्ली सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु नाही मित्रांनो. अगदी काल देखील अशाच प्रकारचा सामना आपण पाहिला. नक्कीच या ठिकाणी अजूनही मात्र
पण दुसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. पण जोपर्यंत पंच डिक्लेअर करणार नाही तोपर्यंत कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. पहा, एक चेंडू 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. पहा, एक चूक आणि इथे मात्र कोण आहे तर इजान वॉरियर संघाचा संघनायक स्वतः. तर नक्कीच अमरजी ठाकूर साहेब यांच्याकडे मात्र हा सामना जिंकवला. आता तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर कोणीही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये मित्रांनो. एक आणि विजयासाठी 3 धावांची गरज. आदिल खान ऑन स्ट्राईक. षटकार फलंदाजच्या बॅटमधनं येणार का यावेळेला? मात्र बिग 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 आणि षटकार. या ठिकाणी मात्र पहा, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. पण मेगा फायनल मित्रांनो, मेगा फायनल मात्र आपण या मैदानावरती नक्कीच पाहिली. क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती पाहिला. परंतु डिसिजन अजूनही बाकी आहे. रिव्ह्यू या ठिकाणी नक्की घेतला जाईल. रिव्ह्यू या ठिकाणी नक्की घेतला जाईल. यस यस यस. तीनही पंच, आमचे तीनही ऑफिशियल पंच, प्लीज कम फॉरवर्ड. तीनही पंच. डिसिजन पेंडिंग आहे. बस सर्वांनी थोडंसं शांत राहायचं मित्रांनो. तर नक्कीच बाबुल भगत माझा आवाज जात असेल तर वरती यायचंय. आयोजक आणि दोन्ही पंच इथं स्क्रीन मध्ये बघण्यासाठी यायचंय. दोन्ही पंच. It's a Isan Warriors. अलाउड झालेला नाही. शांत बसा. शांत बसा. शांत. शांत.
तर चला सर्व विजेते आणि उपविजेते संघांचं खूप खूप अभिनंदन. पण खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. पण क्रिकेटमध्ये जोश देखील महत्त्वाचा आहे, परंतु जोश बरोबर तुम्ही होश ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं टीम इजान वॉरियर्स अर्थातच आदिल खान साहेब आणि त्यांचा संपूर्ण संघ, या संघासाठी जरा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या, कारण त्यांनी हा निर्णय मान्य केला. त्यामुळे त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कॉंग्रॅच्युलेट त्यांना देखील करणं गरजेचं आहे, कारण खेळ महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आणि त्यानंतर मात्र लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 या संघासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण खेळाडू वृत्ती मैदानावरती हा क्रिकेट आहे. हार आणि जीत हा क्रिकेटचा एक भाग आहे. त्यामुळे असं म्हटलं जाईल की क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन्स. या ठिकाणी तुम्ही तुमची खेळाडू वृत्ती दाखवणं मैदानावरती गरजेचं आहे. प्रश्न फक्त आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा, त्यामुळे योग्य तो निर्णय या ठिकाणी जरूर घेतला गेला. काही टेक्निकल्स प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी, काही क्रीडा रसिक देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. त्यामुळे निर्णय अंतिम क्षणामध्ये एक कोणता तरी निर्णय घेणं आयोजकांना भाग आहे, आणि तो निर्णय दोनही संघांना मान्य असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. खेळ भावना महत्त्वाच्या मित्रांनो, गेली 3 दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय केल्या. खऱ्या अर्थानं मी म्हणेन की या आयोजकांचं हे यश आहे, आणि या आयोजकांना मात्र जी मेहनत घेतली गेली त्या मेहनतीचं फलित मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक थरारक चित्तथरारक असा मेगा फायनलचा सामना मात्र आपण जरूर या ठिकाणी पाहिला. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द बोथ द टीम. नो वन इज विनर, नो वन इज लुझर. बोथ द टीम्स आर विनर. दोनही संघ विजेते आहेत मित्रांनो, नो डाऊट. खूप चांगला खेळ या मैदानावरती झाला, परंतु आपल्याला इथे मात्र थोडंसं डिफरन्शिएट करावं लागेल, कारण स्पर्धा आहे, आणि स्पर्धा आहे म्हटलं तर थोडंसं डिफरन्स हा आपल्याला नक्कीच ठेवावा लागतो. त्या अनुषंगानं मात्र या ठिकाणी निर्णय घेतला जातोय, निर्णय घेतला जाईल. परंतु खेळ भावना जी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली त्याबद्दल सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मात्र या ठिकाणी या ठिकाणी दोनही संघांचं खूप खूप अभिनंदन. खूप चांगला क्रिकेटचा थरार मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर अनुभवला. तर नक्कीच विकी पाटील, क्रिकेटर आहो, क्रिकेटरला मान सन्मान देणं हे आपलं कार्य आहे. क्रिकेट म्हणजे आपला देव, आपले इमोशन्स. काही हरकत नाही, इथून काहीच हरकत नाहीये. जर एखादी आपण चुकी केली त्याला आपण माफी मागायला काही हरकत नाही. आपलेच प्लेयर आहे, आपण परत खेळणार, परत जिंकणार आणि एन्जॉयमेंट करणार. चला. पहिल्यांदा तर आम्ही ICPL याच्यासाठीच खेळ होतो, कारण आमचा ओनर, आमचा मित्र होता तो काके, त्याचे एकतर पप्पा वारले होते. वरतून आमची पण खूप इच्छा होती ICPL जितायची. तर सर्वांना सॉरी. तर मग एक सॉरी जर कोणाला काय चुकीचं वाटलं असेल तर. ते थोडे एक इमोशन होते माझे, त्याच्यामुळे बोललो सॉरी. आमच्या टीम कडून जाहीर माफी मागतो जर कुणाला या गोष्टीचा खेद झाला असेल. खेळ भावना होती. मनामध्ये कुणाच्या असं इंटेन्शन काही नव्हतं की कुणाला काही चुकून जाणून बुजून एखादी गोष्ट करायची. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतात. लॉर्ड्स मध्ये सौरव गांगुलीने पण